अभिनंदन मिस्टर मयुरेश जोशी. तुमच्या लग्नाचा मंडप तो खूप सुंदर सजवलेला आहे. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. भरपूर पैसा खर्च केलेला दिसतोय. अरे, तुमच्या लग्नाला आली आणि तुमच्या लग्नाचं गिफ्टच आणता विसरली. कोणी बोलवलं म्हणजे मला? मला कशाला कोणी बोलवायला पाहिजे? मी स्वतःहून आली. माझ्या भाऊजींचं लग्न आहे ना. काय बोलते म्हणजे? मला नाही ओळखले? बरं ठीक आहे, मला नाही ओळखली. बाय द वे, पण तुमच्या हेही लक्षात आहे का? 5 वर्षापूर्वी तुमचं माझ्या ताईबरोबर लग्न झालेलं आहे आणि तुम्हाला एक 4 वर्षाचा मुलगा देखील आहे. का ते पण विसरले? खोटं बोलते. मी तमाशा करते या लोकांसमोर. तुम्ही तमाशा केलाय माझ्या बहिणीचा. माझ्या आई पप्पा जोपर्यंत तुम्हाला पैसे देत होते तोपर्यंत तुम्हाला माझी बहीण आवडत होती. सगळं काही व्यवस्थित सुरळीत झालेलं तुमचा संसार. आणि जसे माझे पप्पा रिटायर झाले, त्यांनी तुम्हाला पैसे देणे बंद केले, तर माझ्या बहिणीच्या छोट्या छोट्या चुका काढून तिला आता माहेरी नेऊन सोडले आणि तिला धमकी देते. कसली धमकी? घटस्फोटाची धमकी. का? आणि घटस्फोट घेतलाय का? हे दुसरं लग्न करताय तर घेतलाय का घटस्फोट? तुमच्यामध्ये हिंमत नाहीये का स्वतः कष्ट करून बायको आणि मुलाचं पोट भरायची? आणि घटस्फोट न घेता दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करताय तुम्ही. हे बघा ताई, तुमचं आणि माझं काहीच कुठल्याहीच प्रकारचं भांडण नाहीये. मी तुम्हाला ओळखत देखील नाहीये. पण ह्या माणसाशी तुम्ही लग्न करताय ना, तो एक नंबरचा फ्रॉड आहे. त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. हो, तो तुम्हाला सगळ्या गोष्टी खोटं सांगितलेल्या आहे. आणि ह्याचं तुमच्यावर प्रेम नाहीये. हे जो तुम्ही खर्च केलाय ना लग्नाला, हा माहिती आहे, हा तुम्हीच केलेला आहे. ह्या माणसाची लायकी नाहीये हा सगळं खर्च करायची. ह्या पैशावर त्याचा डोळा आहे आणि म्हणून तो तुमच्याबरोबर लग्न करतोय. माझं सांगण्याचं काम आहे, बाकी तुमची मर्जी. तुम्हाला लग्न करायचं की नाही करायचं. पण लग्न केलं तर तुम्ही पण अडकाल. कारण की त्याचं माझ्या बहिणीबरोबर अजून डायव्होर्स झालेला नाहीये. आठवलं का मिस्टर मयुरेश जोशी? तमाशा मी नाही बनवत आहे, खोटं मी नाही बोलवत आहे. प्रूफ प्रूफ पाहिजे. फक्त 5 मिनिट थांब. माझी ताई, माझ्या आई पप्पा पोलीस साहेबांना घेऊनच येत आहेत. फक्त 5 मिनिट थांब. आणि नाही तुला जेलची हवा खायला लावली ना, तर मी पण माझं नाव दुसरं सांगणार नाही. चॅलेंज करते, चॅलेंज करू.